तर गाईस तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर बघा आपण आज काय केलं, तर आम्ही ना आज केलं, आम्ही जात होतो कटिंग काढायला. आलो होतो, आयुष म्हणला होता आज कटिंग काढायला जात होतो. मग गेलतो आयुषसोबत कटिंग काढायला. तर कटिंग काढायला पोट्ट्याने एवढं दूर नेलं होतं, खतरनाक. आम्ही पण पागल झालो होतो. ते दुकान तर मला माहिती होतं, कारण मी इकडं तिकडं घुमत राहू, इकडं तिकडं आपले कामं पण चालले. पण मग नंतर मला समजलं, मग ते गुगल मॅपच्या हिशोबानं गेलं, कारण त्याच्या मित्राला पाठवलं होतं गुगल मॅप. तर त्या गुगल मॅपनं एवढं अंदर घुमवलं, एवढं अंदरून घुमून मग माहीत पडलं काय कारला चौकच्या अंदरून कारला रोडवर आहे. मग समजलं, पण जाऊ दे बा म्हणलं. मग तिकून गेलो मी आणि आयुष कटिंग काढायला. कटिंगच्या दुकानात बसलो. मग आयुषनं कटिंग वटिंग दाखवली का, मला अशी कटिंग काढायची आहे भाऊ म्हणे. माझी पहिली कटिंग अशी दिसे तशी दिसे म्हणे, तर मला तशीच काढून दे म्हणे, असंच दिसलं पाहिजे म्हणे मी हँडसम. पण तो कटिंगवाला म्हणत होता, बाबू तो केस तर असे नाही आहे रे, तो केस बहुत खतरनाक आहे म्हणे. आता काय सांगू, ते लँग्वेज एक वेगळीच असते. मग तो म्हणे आता जाऊ दे, आता जशी होते तशी काढ भाऊ म्हणे, चांगलं दिसलं पाहिजे म्हणे, मी पहिल्यासारखा खूपसूरत आहे. बघा ते फोटो दाखवतात 4 वेळा मला. तो हा भाऊ पण खूप टाईमपास करत होता यार, मी खूप बोर झालो होतो इथे खतरनाक. तो इथं फक्त केसायला कांगवा लावायच्या बस, तेवढंच करे, इकडं करे तिकडं करे, इकडं घुमे तिकडं घुमे, बस झालं. असं नाही तसं नाही, याच्यासोबत गोष्टी करे, हे करे ते करे, भिंगात पाय. हे बघा त्या 2 भाऊच्या तर खूप कटिंग वटिंग चालू होती. 2-2, 3-3 प्लेअर खेळून गेले होते यांच्यापासून, आणि ह्या एकच प्लेअर नाही निपटत होता. एकच प्लेअर नाही निपटत होता. आयुष पण खूप बोर झाला होता. मग आयुषला मी म्हणलं, तर का रे म्हणलं, हे म्हणलं. मग तेवढ्यात मी बोर झालो होतो, तर डायरेक्ट मी माझं पण भिंगात पाहत होतो, मी कसा दिसतो काय दिसतो. मी आपण विचार झाला होता कटिंग काढू का नाही, पण मला नंतर विचारायला का मी जादा पैसे आणले नाही, 100च आणले. कारण की इथं पैसे किती होते कटिंगचे, 120 रुपये 30 रुपये घे म्हणून जाऊ बा म्हणलं, आता मी कटिंग नाही काढत म्हणलं. मग मी सिद्धा गेलो डायरेक्ट बाहेर जाता जाता पाहिलं मी मंदिर. तिथं होतं महादेवाचं मंदिर. मग असं वाटलं पूजा करावं, थोडं प्रणाम करून घ्यावा महादेवाला, कारण एवढ्या दूर आलो, दर्शन काही होत नाही बा म्हणलं आपले. मग तिथून जाता जाता पाहिलं भाजीपाल्याचं दुकान पाहिलं. तर मला असं वाटलं का भाजीपाला घरी न्यावं बा. मग तिथून फ्रिशिंग समजलं का पैसेच नाही खिशामध्ये, म्हणून मी भाजीपाला काय घेतला नाही. मग सिद्धा गेलो मी कोल्ड्रिंकच्या दुकानात पाहिलं मस्त फ्रुटी वगैरे होती. ते एक नंबर सजवून ठेवलं होतं काकाजीनं. हे बघा भाजीपाला देतं, भाजीपाला नाही सॉरी यार, फ्रुटी हे बघा, चॉकलेट एका याच्यात होते. हे बघा भिंगामध्ये मी कसा दिसत होता एक नंबर. मग इथून पाहिलं तर इथं चिप्स वगैरे होते एक नंबर. हे बघा बिस्किट एक नंबर खतरनाक लावून ठेवले होते काकाजीनं. मग हे बघा त्या बाई काहीतरी घ्यायला आली होती. मग आपली निघाली होती स्प्राईट. मी घेतला होता स्प्राईटचा विचार. मग स्प्राईट घेतली होती 25 रुपयाची. हे बघा किती एक नंबर लागत होती स्प्राईट. मग 100 रुपये दिले होते काकाजीला मी. काकाजीनं पैसे वापस दिले होते मला, पण ते मी काही रेकॉर्ड केलं नव्हतं. मग तिथून पाहिलं मी एक हॉस्पिटल होतं. हॉस्पिटल पाहिलं तर मला असा विचार झाला होता का हे हॉस्पिटल होई कायचं बा. मग ते मृत्यूलोर हॉस्पिटलमध्ये तिथे जाऊन चेक करायला लागते, काय जो माहीत नाही, कधी पण कामात येते. मग नंतर मी डबा आलो दुकानात आलो तर आयुषची कटिंग झाली होती चालू. तर आता माणूस काढत होता कटिंग काढत होता. तो पण खूप आरामानं खूप स्लोली काढत होता. मग त्याच्यानंतर मग फिरशीन आपण पहिला स्प्राईट पिणं चालू. आयुषने म्हणलं पण होतं मी, आयुष घे रे म्हणलं स्प्राईट. नाही म्हणे मी नाही पेत म्हणे. जाऊ दे म्हणलं मीच पेतो म्हणलं, मलाच खूप गरम वाटत आहे, नाही तर खूप बोर केलं म्हणलं. मग अखेरीला मस्त हवा मारला आयुषच्या केसावर एक नंबर. आयुषला एकदम खतरनाक बनवलं आहे बघा, किती जबरदस्त दिसत आहे पोट्ट. आयुष झाला होता खुश. मग तिकडं अंदरून चालू होता स्पेशल ट्रीटमेंट बुड्यावाला काकाजीचा. मग मी या घेतली चहा बी, कारण की आयुषनं खूप बोर केलं होतं. आता मी चालवतो म्हणलं गाडी. मग तिथून जाता पाहिलं मी, अरे बापरे म्हणलं, इथं तर एक बिल्डिंग लागली म्हणलं. तर ही बिल्डिंग का बनली तेही नाही माहीत मला. आता ते तुम्ही सांगू शकता मला का ते कुठं बनले आहे. तिथून गेल्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट चायच्या टपरीवर, कारण म्हणे इथचा आयुष म्हणे चाय खूप सुंदर लागते म्हणे. आणि हा चाय कुठं आहे तुम्ही मला नक्की सांगू शकता. हा पण चाय तुम्ही पाहिलाच असेल, कारला चौककडे जाताना आणि आरवी नाक्यातला मधात आहे, आणि परिचार थोडं पुढं आहे. तुम्ही नक्की सांगा ह्या चाय कुठं भेटते, आणि तुम्ही पेले का नाही पेले हे नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही चाय पेले का नाही पेले. तर बघा तिथून आम्ही निघालो होतो नाक्याहून डायरेक्ट घराकडे निघताना आम्ही पुन्हा तिथं बघा बजाज चौक लागला. तिथून मग बजाज चौक म्हणून लागला. तर बजाज चौक आत्तापर्यंत काय खोलला नव्हता, बजाजचा पुतला. मग आता कावा खुलन काही माहीत नाही. वर्ध्याचं कुणालाच काही सांगता नाहीत. वर्ध्याचा पाऊस वगैरे ह्या गोष्टीवर कुणालाच सांगता नाहीत. पाणी कवा पडन, पुतला कवा खुलन, काहीच नाही माहीत. हे तुम्हीच सांगू शकता. जेव्हा खुलन तेव्हा तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पण बनवजा. हे बघा मग तिकडून आम्ही शास्त्री चौकात गेलो. तिथं तर खूप मोठ्या बिल्डिंगा बनल्या बाबा. मग आम्ही गेलो शुक्रेच्या ट्रेडर्स म्हणे, कारण की तिथून आयुषला घ्यायची होती आईस्क्रीम. कारण की म्हणे आता मी आईस्क्रीम घेतो म्हणे त्याला, कारण की त्याच्या घरी दुकान आहे ना मस्त. तुम्ही पण जाऊन त्याच्या घरी दुकानात व्हिजिट करू शकता का कशी भेटते आईस्क्रीम, कसा तो हे करते. त्यानंतर दुकान पाहिलं तर मला वाटलं बाप्पा खूप मोठं दुकान आहे बा म्हणलं, एवढं मोठं ट्रेडर्स आहे का बा म्हणलं याचं. मग आयुषला मी विचारलं, आयुष म्हणे खूप मोठं आहे बा म्हणे, पाय म्हणे आतमधून. मग मी गेलो आतमध्ये पाहिलं तर बाप्पा म्हणलं, आतमध्ये तर खूप काही सामान होतं, खूप शॅम्पू वगैरे, फेसवॉश वगैरे. तर माझा विचार पलटला होता. मी म्हणलं होतं आयुष म्हणलं आता मी फेसवॉश घेतो रे म्हणलं, कारण की मी खूप काळा दिसत आहे म्हणलं. त्या फेसवॉशनं गोरा दिसन का म्हणलं. तर आयुष म्हणे पहा बा म्हणे ट्राय करून म्हणे. तर मी घेतला होता फेसवॉश हातमध्ये. तुम्ही दाखवता होता मग कोणता म्हणे, हा फेसवॉश काय लावू नको बाबा म्हणे, हा खूप काळा दिसते म्हणे, हा फेसवॉशनं म्हणे. आयुष म्हणे हा फेसवॉश काय लावू नको म्हणे, खूप जास्त काळा पडशील, कारण पतंजलीचे प्रोडक्ट खूप डुप्लिकेट राहते म्हणे.
मग तिथून आयुषने घेतले, आयुषचे डब्बे आले होते आईस्क्रीमचे. हे बघा 2 डब्बे घेतले होते आयुषनं. मग आमची आईस्क्रीम घेऊन झाली होती. मग आम्हाला निघायचं होतं घराकडं. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र.